तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाई आणि रोजगारावर काहीच बोलत नाहीत. त्यांचं वागणं बोलणं हे संविधान विरोधी असल्याचं दिसतं, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. याचवेळी त्यांनी शरद पवारांचं मात्र कौतुक केलं. संकटाला कसं सामोरं जायचं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे, असं थोरात म्हणाले. तसंच बारामतीतून सुप्रिया सुळेंचा 3.5 लाख मतांनी विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खरं म्हणजे पंतप्रधान हे पद इतकं मोठं आहे, उच्च आहे आणि ते कोणत्या पक्षाचं असतं असं नाही. सर्व निवडणुकीच्या काळात समजू शकतो आपण एखाद्या पक्षाकरता प्रचार करणं, परंतु तो जो दर्जा असतो तो असं असतं की 5-10 वर्षामध्ये काय काय कामं आम्ही केली, कशा पद्धतीने अर्थव्यवस्था आम्ही बदलली, शिक्षणाची व्यवस्था आम्ही कशी केली, रोजगार निर्माण कसा केला, माणसांचं जीवनची पातळी कशी उंचावली आम्ही, ह्या गोष्टी सांगणं आणि पुढच्या 5 वर्षाचं सांगणं. माननीय पंतप्रधान यावर तर काहीच बोलत नाही, ना रोजगारावर बोलत, ना महागाई बोलत, ना बंधुभावावर बोलत. देशाच्या राज्यघटनेच्या बाबतीतलं जे मूलभूत तत्व आहे हे सगळ्यांना लागू आहेत असं असताना त्यांचं वागणं आणि बोलणं हे त्या विरोधात असलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. सुप्रियाताई खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. लक्षात ठेवा, माझा आकडा तर असं वाटतं का त्या 3-3.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी होतील हे मला वाटतं. पवारसाहेबांनी अनेक संकटं हाताळलेली आहेत आणि त्यांना शांत डोक्याने हाताळता येतात संकटं. मी पाहिलेले, त्यांना जवळून पाहिलेले. पक्ष आमचे वेगळे आहेत परंतु मी खूप जवळून त्यांना पाहिलेलं आहे. काँग्रेसमध्ये असताना किंवा ते राष्ट्रवादी झाली, आम्ही काँग्रेसमध्ये थांबलो. ते संकटाला सामोरं कसं जायचं याचा विचार करतात आणि संकट सोडवतात, हे वैशिष्ट्य त्यांचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.